आता ही पिल्लं आल्यावर एक साधारण एक फुल बॅच येते 70, 80, 90 किंवा 100. जर आजच्या दिवसाला आली तर एक दिवस थांबायचं. मग काही पिल्लं तिकडे अडकलेली असतात. ज्यावेळी आपण अंडी ठेवतो त्यावेळी काही अंडी ही दबलेली असतात, एकावर एक नसतात. आणि मग दबलेली असतात त्याची मग पिल्लांना हालचाल करता येत नाही जमिनीमध्ये. मग ती 4, 5, 6 अशी पिल्लं पण खाली अडकून असतात. कारण वरची टर्फलं त्यांच्या डोक्यावर असतात किंवा खराब झालेली अंड डोक्यावर असलं तर त्या पिल्लाला येता येत नाही. किंवा काही पिल्लं अशी साईडला पण जातात पोखरून अशी, पण त्यांना येता येत नाही पोखरून वर. मग ते 1-2 दिवस तिकडे असतात. मग जर ती पिल्लाची घरटी जर आजच्या घडीला आलं तर ते 1 किंवा 2 दिवसानंतर मग तो खड्डा खोदायचा. खोदल्यानंतर मग त्याच्यातली ती खराब अंडी बाजूला खाली जातात, टर्फलं बाजूला. मग 1-2 पिल्लं जिवंत असतात खाली. ती वाचवण्यासाठी ते आम्ही प्रयत्न करतो की ती जास्तीत जास्त बाबा ती पण पिल्लं कशी वाचतील. तर ती मग वर काढून ती थोडीशी बेंड झालेली असतात किंवा काहीतरी हे झालेलं असतं. मग त्यांचा पिरियड भरून गेलेला असतो, फक्त त्यांना येता येत नाही जमिनीमधून वर. मग ती आपण खोदून काढायची, जाम झालेली असते वाळू. मग ती 2-3 पिल्लं किंवा 4-5 पिल्लं असतात, ती बाहेर काढून त्यांना थोडं ॲक्टिव्ह होण्यासाठी टबमध्ये ठेवून, ओल्या वाळूमध्ये ठेवून मग ती व्यवस्थित झाली की मग त्यांना आम्ही समुद्रात सोडतो. मग जेणेकरून मग 100% व ती जन्माला आलेली पिल्लू जाऊ शकते. हे एक माझा अभ्यास आहे, ते मी करतो. मग 2-3 पण मारायला देत नाही. म्हणजे काही अशी मरतात तर नाही कोणी, तसा पण प्रकार आहे, तो सांभाळावा लागतो.